सरकारने योजना जाहीर केल्या, पैसे मंजूर झाले, तरीही दिव्यांगांना लाभ का मिळत नाही? धाराशिवमध्ये आज जे घडलं ते प्रत्येक नागरिकाने पाहायला हवं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात योजना एक्सप्रेस. आजची बातमी फक्त एक आंदोलन नाही, तर दिव्यांग बांधवांच्या संयमाचा फुटलेला बांध आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिव्यांग नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. मागणी एकच होती, सरकारी निर्णयानुसार मिळायला हवेत ते लाभ तात्काळ द्या. 5 जुलै 2023च्या शासन निर्णयानुसार निराधार, अपंग व्यक्ती यांच्यासाठी वयोमर्यादा 25 वर्षे शिथिल करण्यात आली आहे. मग प्रश्न असा आहे, अजूनही अनेकांना प्राथमिक लाभ का मिळालेला नाही? 50,000 ते 1,00,000चे प्रस्ताव प्रलंबित आहेत. दिव्यांग बांधवांची ठाम मागणी आहे. 50,000 ते 1,00,000 रुपयांचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करा. हे प्रस्ताव फाईलमध्ये अडकलेले असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारने घोषणा केली दिव्यांग पेन्शन, पण वास्तव काय? अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात आजही वाढीव रक्कम जमा नाही. याच कारणामुळे आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले, सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले, पण दिव्यांगांचा सवाल स्पष्ट आहे. आश्वासन नको, प्रत्यक्ष लाभ हवा. यावेळी अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांग संघटनांनी स्पष्ट इशारा दिला, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल. आता सगळ्यांचे लक्ष आहे, प्रशासन पुढे काय निर्णय घेतं. मित्रांनो, ही लढाई दयेची नाही, हक्काची आहे. दिव्यांग बांधव भीक मागत नाहीत, फक्त शासनाने जाहीर केलेले हक्क मागत आहेत. दिव्यांगांना त्यांचा हक्क मिळायला हवा, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि योजना एक्सप्रेसला सबस्क्राईब करा, कारण आवाज मोठा झाला तरच न्याय मिळतो. धन्यवाद.